तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्यात जावा। तर आज आहे संडे आणि संडेचा आज सगळं ऑफ ठेवून थोडंसं छोटे मोठे कामं असतात ते घेण्यासाठी चाललोय। तर ते करायसाठी चाललोय। आज ध्रुवला बी थोडं हॉस्पिटलमध्ये दाखवायचं आहे, त्याच्यानंतर आता 2-3 दिवसात स्कूल ओपन होणार आहे। तर त्याच्यासाठी पण थोडी त्याचे शूज वगैरे त्या दिवशी मिळाले नव्हते मापाचे, तर ते पण आणायचे। सुटीला काय झालंय बघा, सुटी इतकी भोगतीये। काय झालं बाळा? हा हे का पहा, घुस आहे तिथं। बऱ्याच त्या दिवशी म्हणल्या की घुसीसाठी नाही का काचा टाका ताई, ती 100% ती घुस नाही का जाणार नाही तिथं। ध्रुव बाजूला हो, पण ताईंना आम्ही म्हणजे हे जेव्हा सुट्टीवर होते ना, तर यांना मी म्हणलं की आपल्याला कमेंट्स आल्या की काचा टाका म्हणून नाही का त्याच्यामध्ये। तर हे म्हणले अरे मी टाकल्या होत्या त्याच्यामध्ये काचा, पण ती जागा सोडून ती घुस दुसरीकडं परत पुन्हा बिळ करून राहिली बघा। आता त्याच्यामध्ये 100% घुस आहे आणि हिने पाहिली आणि त्याच्यामुळेच ती भोगती बर का। नाहीतर हे बघा ती इकडून स्वीटी इकडून येणार आहे ती बघा, केवढले बिळे केले तिने। बापरे बापरे बापरे, हिला करावाच का आता, हिला 100% औषध आणूनच हे करावं लागणार आहे पिठामध्ये वगैरे टाकून। नाही आज आपल्याला औषध आणावंच लागणार आहे ताई। बरंच छोटं मोठं ध्यानात धरून औषधाचं काम करायचं आज। मग तेच ना, नाही आज ध्यान धरून काम करायचं। ते बघ ती उकरू राहिली। हा चल चल बाळा, ती आता ती मागच लागणार आहे, पण हिच्या आवाजाने काही ती घुस बाहेर येणार नाही। लय मोठी घुस आहे, लय म्हणजे अति मोठी आहे, पण हिने बघितलंय म्हणले त्यानंतर ही मारणार आता तिला, जर हाती जर लागली तर। चल ध्रुव चल, उशीर झालाय। तर आज दाजींना काम होतं त्याच्यामुळे ते म्हणले मी येत नाही, तुम्ही दोघी जणी तुमचं जा आणि या लवकर 4-5 वाजेपर्यंत माघारी। तर म्हणलं चला मग निघूयात। बरं ध्रुव बस पटकन, चल लय टाइम झाला बाळा, बस 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 पटकन बस। गाडी आहे आमचे बारेकरी आहेच, वॉचमॅनची जरूरत नाही आहे आम्हाला, हे मात्र आहेतच। हा त्यांना ते हेच आहे। हा 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 वा 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 वा, सुटका भेटली तुम्हाला आहे का नाही? लगेच पंख उडू उडू पळायला लागले तुम्ही। काल लई धिंगाणा केला ना तुम्ही, आमचा पळावला आम्हाला लई। चला पळा आतमध्ये। हे आहे आमचं दुसरं तळ बघा। तर पूर्ण हे सुद्धा तळ पूर्ण भरले आणि लोकांचे सगळे वावर अर्ध्याच्या वरती सगळे म्हणजे पाण्याखाली गेलेले, इतकं तळ्याला पाणी आले। हे बघा लांब लांब पर्यंत पाणी, सगळ्याच्या सगळं लांब लांब फॅक्टरी दिसते तुला। तर मार्केटमधली सगळी कामं झाली आणि मस्त आता पायनॅपलचा सीझन सुरू झालेला आहे। तर म्हणलं पायनॅपल घेऊन जावे, छान असा पायनॅपल रायता बनवावे। आणि तसेही छान असे पिकलेले मस्त गोड पायनॅपल काल्यांनी इथूनच आणले होते, संपले ते। मग म्हणलं आज पुन्हा इथूनच घेऊन जावेत। मग बाकीची सगळी कामं झाली, ध्रुवचं पण स्कूलची शॉपिंग झाली आणि मग आम्ही आता घरी निघालेलो आहोत। तर घरी गेल्यानंतर एका स्पेशल कामासाठी आज जायचं आहे की नाही ते बघू पुढं, पण जर गेलो तर नक्कीच तुमच्याशी आम्ही ते सगळं शेअर करू। एका छान अशा ठिकाणी जायचंय, नक्की नाही आणखी सुद्धा, पण जर गेलो तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा। तर चला त्याच्यानंतर तिकडून आल्याच्या नंतर म्हणजे लवकर आलो होतं 4-4:15 पर्यंत आणि आता वाजलेले आहेत 6। आल्याच्या नंतर स्टुडिओत काम होतं, कारण संडे असू नाही तर काही असू आपलं स्वतःचं असल्याच्या नंतर स्वतःला काम करावंच लागतं। त्याच्यामुळं ते काम चाललं होतं आणि तेवढ्यात दाजींचा फोन आला की म्हणले चला आपल्याला गाय पाहायला जायचंय। त्यांनी कुठं पाहिली तिथं पाहायला जायचं म्हणले। तर मी म्हणलो उद्या नाही तर कवा तरी जाऊ। मग ते म्हणले उद्या नाही आम्हाला टाइम, मग आता म्हणले चला। ताई म्हणले आता नको, आता स्वयंपाक करायचा आहे, देवाबत्तीचा टाइम झाला। मग ते म्हणले परत मग उद्या, म्हणलं तर उद्या तुम्हाला टाइम नाही आणि आता म्हणलं का आता तुम्ही नाहीच म्हणता। चला म्हणले लगेच येऊ, जाऊन अर्धा तासात आता तिकडच निघालेलो आहे। बघू बाबाला पण बाबांना पण सोबत घेतलंय, त्यांना म्हणलं चला तुम्ही पण जरा मोकळं होईन, जरा मन पण त्यांचं फ्रेश होईल। म्हणलं चला तुम्ही पण, ते पण आलेत बघा। दाजी म्हणले लगेच गेटवर या आत्ताच्या आत्ता, टाइम वेस्ट नाही करायचा। मी गेटच्या आत येणार नाही परत, मग गेटच्या आत आलो का तुम्ही थांबा रे 5 मिनिटं, थांबा रे 10 मिनिटं करता करता तुम्हाला घरातून बाहेर निघायलाच तुम्हाला 20 मिनिटं लागतील म्हणले। त्याच्यापेक्षा बाबाची तळतळ चालली। मग अशी सुट्टी आम्ही आलो तेव्हाच बाहेर पळून गेलेली, पण हुल देते आतमध्ये येत नाही, पळत येते बघा।
हा, काल एका ताईंनी कमेंट केली ती कालच्या व्हिडिओ खाली की ही स्वीटी नक्कीच 10 भांडणं नक्कीच घरी आणि हिला जर दिवसभर बाहेर सोडलं तर. आणि तसंच झालं. स्टार्टिंगला आणायची ती म्हणजे बाहेर गेले ना कुत्र्याचा भोंकलेला आवाज यायचा, पण दुसरे जंगली कुत्रे असं वाटतं तोडतील वगैरे, मारतील, लुचतील म्हणून आम्ही घाबरतो. पण तिला बघू ना कुत्रे पण हे एकदम कुत्रे इथल्यांचे काहीच नाही करीत आपण. अगं तेच आता ओळखीचे झाले, त्यांना ओळख झाली म्हणून. हवा भरपूर सुटली, पावसाचं वातावरण झालेलं आहे. चिल्लर पण संग आहे आमच्या, चिल्लर म्हणजे ध्रुव. तर यायचं म्हणलं चल. तर इंग्लिश कुत्री हा टोटल गावठी पूर्ण, काहीच नाही त्याच्यामध्ये असे गुण काहीच नाही तसे, गुणी लई आहे पण सगळीकडे फिरून येणार, सगळं घाबरत नाही काय. हे वाजू नको बाळा. झालं का आता नीट. 2 दिवस झाले त्याला थोडासा ताप येत होता, त्याच्यामुळे थोडं म्हणलं दाखवून आणा हॉस्पिटलमध्ये. आणलं आणि बाकीचं त्याचं पण काय स्कूलचं आणायचं होतं, त्याचं थोडंफार राहिलेलं ते घेऊन आलो. तर आता ते देवगुणी घोड्याबद्दल ताई बऱ्याच म्हणल्या की कसं ओळखायचं ते. ताई त्याला ना जुने माणसंच ओळखू शकतात, ज्यांना म्हणजे घोड्यांमध्ये त्या क्षेत्रात पूर्ण आहे. आपण पण असं पाहिल्यावर नाही ओळखू शकत. आता ज्याच्याकडे हाय देवगुणी त्याला नॉलेज आहे. आता आमच्या अण्णा म्हणजे भरपूर वर्ष घोड्यांच्या ह्याच्यात राहिलेले, कित्येक घोडे म्हणजे लहानपण त्यांचं तसंच गेलंय. जवळजवळ 4थी 5वी पासून त्या काळात शाळा म्हणजे एक प्रकारची शाळेला व्हॅल्यू नव्हतं. त्या म्हणजे अजिबात कामापुढं. तर 4थी 5वी खूप व्हायची त्या काळामध्ये. तर त्यांनी 4थी पासून म्हणजे ज्या व्यक्ती 4थीला होते 4थीतच शाळा सोडून दिली आणि त्या दिवसापासून ते घोड्यांच्या क्षेत्रामध्ये आहे. त्यांना त्याच्याबद्दल सगळं नॉलेज आहे, जे की आजपर्यंत मध्यंतरी थोडंसं म्हणजे सगळं काही सोडून दिलं. पण पुन्हा आमचा भैया परत लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे माझा भाऊ, मग पुन्हा त्याला पण तितकीच आवड, मग पुन्हा परत त्या क्षेत्रात ते उतरले. असं झालं. फक्त आणून ठेवले 2 रेस असल्या की नेतो, आणून बांधतो. तो म्हणतो लक्ष्मी असती त्यांच्या पायी. तर मग ते त्यांनाच माहिती आता ते कसं ओळखायचं, काय ओळखायचं. पण त्याला भरपूर अभ्यासू माणूस, ज्याचं वर्ष त्या क्षेत्रामध्ये जो आहे. आता पहा, एका घोड्याचा डोळा वेगळा असतो, एक डोळा वेगळा आणि एक डोळा वेगळा असतो. ते म्हणतात मांगलिक घोडा. तर ते पण बरंच काय असतं ते लग्न न जमलेल्यांसाठी त्या नालाचं. ध्रुव काय याड्यावानी करतो रे तू, नको घेऊ सर. हा राहून दे. ते बरंच त्याचं काय आहे एवढं त्याच्यामधलं डिटेल आम्हाला नाही सांगता यायचं बरं का. त्यांनाच माहिती ते काय असेल ते, त्याच्या मागचं बरंच काय रहस्य, बरंच काय त्याच्या जाणून घेऊनच त्या सगळ्या गोष्टी करतात. चला आपल्याला दुसरी जानकी आणाय. चला बाबा बसतो तुम्ही पुढे, आण बसतो मागे. लावून घ्या. नाही लावून घ्या लावून. थोडस उघडं ठेवा. हा मी लावते. चला मस्त संध्याकाळ चांगले 6 वाजलेत आता. आणि बाबा तुम्ही बसा पुढं. हा इथे बसा, मग मी बसते माग स्वाटी मी ध्रुव. चंदन कस्तुरी इकडून लगेच पळत आले तर आम्ही पुढे चाललो बघायला. पाय घ्या वर बाबा, घेऊ का लावू. कुठं चाललं की ते पण बाहेर यायला बसलेत, मग उघडं ठेवलं काय करू मग आता. होय चंदन सुटी बाहेर आहे, तिकडे गेली. हो आत लवकर, गेट उघडायचा उशीर का लगेच बाहेर निघाले. हो आत मध्ये काय रे बाहेर. सगळीकडे बघा पाऊस येऊन गेला की सगळीकडे छान असं हिरवगार वातावरण झालंय मस्त. आणि संध्याकाळच्या वेळी खरंच खूप भारी वाटतंय असं थोडस गाडीमध्ये फिरायला. इकडं बाबा बसलेत, पुढे हे बसलेत. ध्रुवचं इकडं चाललंय लोळायचं गोळायचं काम. काय अरे पुस्तक, साहेबांचं पुस्तक आहे. गाडीत बसल्या बसल्या असं काहीतरी वाचत असते. कुठून आणलो हे पुस्तक. होय एक आपले सबस्क्रायबर आहे पुण्याला, नर्सरी त्यांनी दिलं. आता सबस्क्रायबरनीच दिले पहा पुस्तक. तुमच्यातल्या एका दादांनीच तुमच्या दाजींना हे पुस्तक दिले वाचण्यासाठी. काय विचार नियम, आपकी कामयाबी का रहस्य, द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स. चांगलं असेल हे पुस्तक. वाचलं तुम्ही मग. हा कोणाचं हे पुस्तक.
बघा कसे बघू राहिले बघा थांबून है ना येतो का जंगल बिलात आमच्या ते मोकळे येत राहिला ते घ्या ना खाली उतर का मी ध्रुव म्हणतो एक घ्या खाली खाली उतरले पळून जातील ते है ना अजून करताय अजून हा बघा थोडस गाडी खाली उतरली आहे मी बघायला तर हे बघा त्यांचा कळपच आहे पूर्ण एकच काय घेता येईल बाळा आपल्याला आणि ते माणसांना बघून पुढं पळत चालले आहेत ते पण किती मस्त फिरतायत बघा सगळ्या हिरव्या गाऱ्याच्या मध्ये कसलं भारी वातावरण आहे है ना हा एक काळवीट आहे ती मोठी हरिण असेल आणि ते दोन छोटे पिल्ल दिसते त्यांची स्वाती त्यांना खायला आहे का काही गाडीत द्या बरं अहो पण एखादं टाका ते येऊन खातीन दाखवून एखादं टाकून देऊ ते येऊन खातीन हा ना बरं दे एक तेल दे काढून बघू बरं एक दोन टाकले का ते कधी येऊन त्यांचं खाल्लं म्हणजे ध्रुवाला असं उभा राहिला लय आवडतं ह्यानं नको म्हणलं हवे तर ऐकतोय पुढं किती छान बघा नाही कसला व्ह्यू आहे इकडं लय छान आहे रोड करून फोन करून विचारा त्यांना की डोंगर आणि ते कसलं भारी मस्त केतकड केवढं मोठे मोठे आहेत ना आम्ही आलेलो आहे अगोदर म्हणलं स्वातीन मी पण आलेलो आहे अगोदर आहे ना स्वाती अण्णांनी पोती नव्हती लावली का नवनाथाची त्या भांडाराच्या टायमाला नव्हता आलो तुमच्या तिकडे येत होतो आम्ही मोटर घेऊन हरण येतात का इथं हरण आम्ही आता पाहिलं रस्त्याने पण इथं येतात का म्हणते मी एवढ्या जवळ दाखव मोबाईल कितीतरी दिवसापासून हा मम्मी म्हणायची फोन करून अगं जा पण त्या दिवशी हे पुण्याला गेलते आणि मग म्हणलं येऊ ते आल्याच्या नंतर हे पहा सुंदर असा मठ लाईट गेलेली आहे कानिपनाथांचा हा कानिपनाथ महाराजांचा आहे खूप दिवसापासून काका सेवा करते तिथं हे अजिबात नाही तुम्ही पाईप धरा याच्यावर मोटर चालू करून हा ना भारी पाया पण बेटा चप्पल घालून आला तू बाहेर का नाही काढली ताई हा ओरिजिनल बरं का फडीस आहेत ताई हा ना बाबा याला चालवत पण होते हा ना हो तो काय म्हणतात त्याला नागिन येते पण ती वेळा उलटा वेल हो उलटा वेलाची नागिन आहे ताई लाईट पाहिजे लाईट नाही उलट्या वेळेची नागिन हा जे आपण ना म्हणतो जादूगाराचा त्याचा उलटा वेल असल्यावर ती होत ते हवं फडी बिडी कुठं जॉईंट नाही कुठं काहीच नाही हवं हे दोन ती येते म्हणजे ओरिजिनल हो हवं दाजी बरोबर बैल घे आहे ना याला फक्त कलर मारलाय आपण बाबा याला चालवीत पण होते हो का बापरे शी एक लाकूड आहे दाजी जंगलात कितीतरी महत्वाचे लाकूड आहे गुप्ती आहे हे लाकूड महत्वाचे बरोबर म्हणजे ओरिजिनल साप आहे म्हणता का काका तुम्ही अरे ताडे जे जादूगाराचं आपण ते उलटा वेल असल्याच्या नंतर ते बंद होतं ना कोणाचं करणे पण त्याच्यात नागिन तयार झाल्यामुळं ते बाबा त्याला चालवित होते बरोबर हातात घेऊन तुमच्या संगत चालत जाणार सरप अच्छा हा 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 बरोबर गावटे म्हणून ते स्वतः अनुभव घेतला त्याच्याबरोबर आपण पर्यंत गेले होते बापरे कमाले खूप सुंदर इथं म्हणजे लाईट गेलेली त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही पण छान असा मठ आहे कानिपनाथ महाराजांचं इथं म्हणजे त्यांनी मठ केलेला आहे ओरिजिनल म्हणजे यांनी एकदम दिवस काय ऐका थांबाळा तर सेवा हे काका करतात इथं त्यांना झोपण्यासाठी बघा सिमेंटच त्यांनी केलेलं आहे आता अंधार पडायला लागलाय त्याच्यामुळं सगळ्या क्लिअर दिसत नाही पण आणि धूर पण आहे सगळा आतमध्ये कारण कंटिन्यू इथं हे चालू आहे पंचवटी झाड पिंपळ आहे
पिंपळ आहे, अजून काय आहे? बरे ओंबर उंबर आहे, नवड आहे. वड म्हणजे 5 झाडांची पंचवटी बनली. म्हणजे एकत्रच लावले येत असतील ते निळे हळद येते. निळी हळद आणि ती कशासाठी वापरते? बरं बरं चालते तर लावलेली बघा. निळे हळद आहे. म्हणजे हळद येते का निळी? येते ना. हे औषधी हे ते औषधी. हे गवती चहा आहे. गवती चहा किती आलाय बघा ना. ते जे दिसतंय ना ते अर्जुन साताड्याची साली अर्जुन सातडे साल कुठे भेटत नाही आपल्याला. ते झाड आहे मग सगळे अर्जुन हा सातडे साल. फुलं पण आले त्याला. गाईचं विकास महाराजांच्या बहिणीची गाई आहे. मन काय तुला दाखवतो फार पुगळत होतं येथून आणून जाते एकदम फुलरी गाई औषध गाय नीट केली त्यांनी बघा. मला सांगा बरं का रहस्य काय? निळ्या हळदीचं. आडणी मला येतं वाटतं नाही. अहो, पण तुमच्याकडे लय knowledge आहे. आडाने जरी असली तरी पण जुन्या माणसांकडे काही कमी knowledge आहे का? मग असं नाही जरुरी नाही का शिक्षण झालेलं असल्यावर महाभारत आहे फुलामध्ये. मी तरी म्हणलं हे वेगळं फुल दिसतंय काय आहे नेमकं मला कळालं. मी यांना विचारलं पण आले हे 100 कौरव कृष्ण कमळ एक असताना एक ब्रह्म कमळ असतं you know? हे 5 पांडव आहेत मध्ये श्रीकृष्ण आहे. आणि 100 कौरव आहेत. हा बापरे. अरे बाप महाभारत आहे ह्याच्यात त्याची सावली गेली हे कुठून आणलं होतं तुम्ही का असं? भेटतं रोप भेटतं हा का? याचं म्हणजे ह्या फुलामध्ये सगळं महाभारत हे आहे. भेटलंय बघ ना तिथं. पण त्यांनी किती सगळं जमा केलंय बघ ना. इथल्या इथं सगळं नाही का मस्त शुभ. करवंद आहे काय? हे आपले प्राजक्ताच आहे. राजक्ताचं हे ना हे चिनी गुलाब आहे. चिनी गुलाबी हा, ते काय हे लाजाळू हे वेगळंच आहे ना हे. हे लाजाळू हा लाजळच हा आता तुझे हात लावल्यावर कोणते आहे? हात लावलेली पानं. या फुलाचं रहस्य माहिती नव्हतं बरं का मला. लय वनस्पती मला आले आले वेगळं दिसलं हे पण मी म्हणलं असं कोणतं तरी पण गप चावण ते होत डॉग पण आहे. मठ तर आहेच आहे पण त्याच्या बरोबर इकडं पाठीमाग हे पण आहे गोशाळा सुद्धा आहे बघा छोटी. तर सगळ्या गाया इथं म्हणजे गावरान गाया सगळ्या आहेत पा छोट्यापासून मोठ्यापर्यंत. तर आता कुणाला यायचंय बायांनो जंगल विला मध्ये बोला कोण कोण येत आहे? अरे वा तेवढी बात आहे जागा नाही आणि गरीब आहे लई. नाव घ्या आणि आता आहे ना तू जसं शिकवशील ना तुला जसं लेकरला आपण शिकवतो ना तसं येत हा. जानकी सगळ्यात छान आहेत सगळ्यात क्यूट आहेत. कोण ना कोणती घ्यावा काय समजा ना आता. बाय 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 दाजी आपल्या घरी गोठाच करू आपण एवढ्या गायांचा. जाऊन दे भरून दे. त्याचे कपाळ काय हे एका दिवशीच्या दिवशी झाला आणि त्याच्या कपाळावरती काय आहे बघ. नको ती चावण नको नको ती डॉगी काय ओळखीचा नाही भाऊ चावण. भाऊ असं त्रिशूळ पाहिजे. हा असं त्रिशूळ आहे. आणि हे ओमचा आकार जरा असा होतोय पण असं त्रिशूळ आहे. होतोय पण है ना? हा बारीक पाहिलं तर. एकादशी दिवशी झाली काय आहे? गोर आहे गोर आहे त्याला पिसाला झालं पण या हा हा राजी त्याला औषध लावावं लागतं त्याला. मारतो औषध. आणि ही एकादशी दिवशी झालेली ही पण आणि संत पंढरी पाठवली ना ती बारशी दिवशी झाली. ही एकादशी दिवशी हा. एक संत पंढरी का? हा संत ए, टिंकू टिंकू बाई सगळेच आवड राहिले आता. असं वाटत सगळ्यांनाच घेऊन जावा घरी. ए लाडू क्युटी चला आता आपल्या घरी. चला आता चला. शिंगाल कलर आपण तिचे छान मस्त लाल लाल नेल पेंट किंवा चल पिल्लू आता चल. फेब्रिक कलर दिले छान दिसत होते. तुम्ही हाका मारली का तुमच्या मागाला येईन असं ते हो का? हा दिलं वाटतं तिला ते जानकी? काय बनती ते आपलं होतं ना जानकीचं. सगळं दिलं तिला. जाऊन द्या. आता महाराज हे कसं द्या जाऊ मग तुम्हाला दुसरं देईन. जाऊ पिऊन द्या बरोबर. उद्या मग त्याला गळ्यातलं वरती सगळं आणलं तुम्ही.
तिला पण हे बाळाच्या पायातलं बांधायचं आणलं थोडे. हा सगळं आणलं होतं परत आणा ते सगळे तिला मॅट आणू बसायला आपण आता. आता सध्या नाही गिरत. सध्या लय हवा आहे बघू. म्हणजे डास बीस चावते त्यासाठी काय संध्याकाळचं मच्छर त्यासाठी गौरी आहे ना, गौरीचं इतकं ती जर गौरी घरात जर आली ना त्याच्यापासून सुद्धा तुला कितीतरी ती मच्छर तर नाही देणार, पण गौरीचं नवऱ्या पुढे भेटतात नाही ना ते आता पुढचं सांगतो मी. बरी झाली ना अर्जुन साधारण सालनी होता ना. डॉक्टर ते कटळून त्यांनी काय आणलं इथं ना मम्मीच्या त्यांच्या तिथं बाजूलाच राहिलं. सगळे ओळखी तिला राधा म्हणलं, सगळे केळगावचे सगळे ओळखतात. राधा मम्मी त्यांची तिथं म्हणून होती काही शेजारी त्यांचे शेजारी ते कोणचे डॉक्टर कपिले कपिले डॉक्टरांची त्यांनी आणून घातली ही काही राधा, ही विकास महाराजांची कृष्णा, आणि विकास महाराजांची पण इथं आहे का हा सी दुर्गा, नाव किती छान ठेवलं वा. बगळी, बगळी, पलीकडली सोनी, सोनी, तिच्या पलीकडे बबली, बबली, हा तिच्या पलीकडे ही जी आहे ना कपिली, हा कपिली, हा तिच्या शेजारी एकादशी, एकादशी, हा ही छोरी नावी, छोरी नाव आहे तिचं. मेजरची गाई बबलीची काय छोरी, ती लक्ष्मी, ती मोठी लक्ष्मी. आणि याचं नाव याचं पांडुरंग एकादशी दिन झाल्यामुळे पांडुरंग. हा. आणि याचं सर्जा, सरजा कादाळे पाटील, काजळे पाटील, ही हरणी, हरणी, ते साईराम, साईराम, आणि ते तुम्ही आता काय नाव ठेवलं? जानकी. आम्ही जानकी आमची बहीण. जानकी तुमच्या नाही ना कोणतेच. नाही जानकी. आणि तुम्ही काय ठेवलं होतं तिचं? तिला नाव नाही ठेवलं. ए तिला नाव नाही ठेवलं. भारी नाव आहे. आणि ते तिकडं त्यो काळ्या टापार, हा, तिचं काय ठेवलं? सुंदर आहे ती, सुंदरा. सुंदर. सुंदरा. सगळ्यांची नाव किती भारी ठेवलेत बघा. तर नाव बघा किती सुंदर ठेवले. तर सगळेच्या सगळे प्रत्येक नाव हे ऐकल्याच्या नंतर म्हणजे किती कुणाच्याही तोंडावर हास्य निर्माण होईन अशा पद्धतीचं. तर खूप छान असं इथं येऊन एक इतकं भारी वाटतंय. कारण सगळ्या गाया एवढ्या छोट्या छोट्या पण आणि मोठ्या मोठ्या असं बघून असं वाटतं अख्खा गोठा उचलावा आणि आपल्या घरी घेऊन जावा, आहे का नाही? फ्रेश अशा कुठं मळलेल्या नाही, पांढऱ्या शुभ्र धुतलेल्या घातलेल्या, म्हणजे काळजी व्यवस्थित घ्यायला. हा. गोठा पण एकदम व्यवस्थित आहे, वर पत्र्याचं शेड वगैरे त्यांना खायला. आणि शिवाय बघा ना म्हणजे स्टेप किती त्यांची, त्यांना अक्षरशः फॅन सुद्धा येतं. एवढी मोकळी हवा असून सुद्धा फॅन लावलेले आहेत गोट्यामध्ये. म्हणजे आपल्याला जसं गरम होतं, आपल्याला जसं म्हणजे वातावरणानुसार चेंजमेंट आपल्याला पाहिजे असतं, तशाच पद्धतीचं यांना सुद्धा फॅन सुद्धा लावलेत. एवढी त्यांची सेवा आहे सगळ्यांची आणि करायलाच पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. पहा खूप सुंदर, सगळ्या गाया खूप सुंदर आहे, नाव पण तितकी सुंदर आहे. माशा आणि डास चावतेत म्हणतात ते. हे पण आले ना का लगेच म्हणायचे जानकी, तिला लगेच पहिले तिच्या आधीला हात लावणार आणि मग पुढे येणार. मला ती इतकी सवय झाली की बापरे बापरे, पण त्याला इलाज नाही. पण ते मानवावळीत असल्यावर नाही ना ठेवा म्हणते. येत असले नाही, एकच नंबर आहे. हा ना. आणि अशी काय होईल का लोक आले बघ विचारलंच पाहिजे माणसाने. नाही नाही काय दिसताना तिला पेज आहे मारेन तुम्हाला त्या सुधारणार तुम्हाला काय तुला हे नाही झालं नाही नाही. पावडर आपण आणू ना, ते पावडर बिवडर आणू. एकटी राहीन ना पण ती तिला करमन ना. काहीच अडचण नाही. आपला वाटा बिटा केलेला आहे. ती कर म्हण तिला काय फक्त जाता येता तिच्याकडे जायचं, हात लावायचं म्हणजे हा नाही नाही तसं मग आता हा काही गाईच्या निवळ तू असा अंगावरून हात फिरवला ना असा तर कितीतरी रोग कमी होते. मुंबईला असं माझ सारखं आता ताजी कशी पगारावाले ना, 1-2 लाख रुपये पगारावाल्याने असं केलं आणि 10 गायाच्या मध्ये जागा आहेत ना, 2 गायाच्या मध्ये खाते 3,000 रुपये रोज आहे झोपायला. तरी कॅन्सरचे बरे होतात होतं ना. मग गायांचं काय काही हे मग एवढं सगळं सोडून शेका करून राहिलोय. तुझे ध्यानात आलं का तेवढं गरम जे काय आहे ना. नाही नाही, तुम्हाला कधी वाटलं ना आम्हाला फोन करायचा काय असं, मी तुम्हाला
तर हे पहा इथं त्यांनी छोटस शेततळ म्हणजे त्या काकांच्या वाट्याला जेवढी शेती आली त्या शेतीमध्ये त्यांनी सगळ्याच्या सगळं हे फक्त गोशाळेसाठी म्हणजे गायांसाठीच केलेलं आहे. तर इथं ते छोटस शेततळ करणार आहेत जेणेकरून गायांना पाण्याची व्यवस्था होईल आणि बाकीचं आता इथं ओपन गोठा करणार आहेत ते सगळ्याच्या सगळा काम चालू आहे त्याचं. म्हणजे ओपन गोठा केल्यावर कसं व्यवस्थित होईल त्यांना मोकळं हिंडता येईल. साचे इथून येऊन घेऊन जातात आपल्याकडून 300 रुपये शेकड्याने इथून देतो. ते 50 रुपयाला विकतात 5 गावऱ्या. 30 रुपयाला देतो ते 50 रुपयाला विकतात. मग तुम्ही हे सगळं साच्यानी बनवतो कुठे आणि सगळ्या गावरान गाईचं शेण आहे नाही सगळ्याच्या सगळं. मग गावरान गाईचं शेण भेटायला सुद्धा लवकर भेटत नाही. एक डीएपीच्या गोणीला भारी पडतंय 5 लिटर गोणी. फवारा मारायला सोडायला खताची गरज नाही कायचीच नाही. काय युट्यूब वर बघा. गावरान गाईच्या गवऱ्या धूप बीप पेटवायला हे संध्याकाळी असं घरात फिरवलेलं लय भारी असते. आपण करू आता ह्याच आपल्या जानकीचं करू ना आपण रोज हे केलेलं तिथे थापायच्या साईडला आणि वाळून तुकडे तुकडे करून ठेवायचे धूपला. चला निघालो तर आता मस्तपैकी आता ती आता मागणं येणार आहेत लगेचच्या लगेच जानकी. तर आम्ही तोपर्यंत पुढे जातो आता. तर घरी निघालो होतो बघा ताईंनो आणि एवढा मोठा हरणाचा कळप दिसला आम्हाला. तर मी घाई घाई उतरले खाली तुम्हाला दाखवते. आता माझा आवाज ऐकून तर पळायलाच लागलेत बघ. हे पा इतके जवळ होते डायरेक्ट आता पळायलाच लागले लांब एकदमच्या एकदम. तिकडं पण आहेत लांब लांब पर्यंत बघा दिसतेत. तर अख्ख्या डोंगरावर हरण इकडे पण बापरे ते बघ कशी उड्या मारायला ते बघ. हो जवळ नाही ना आपल्याला जाऊन द्यायची आपण उतरून येऊस तर ते लांब पळाले ते बघ कसे पळू राहिले. ते लांब पळतात आपल्याला पाहिलं का. हा ना तेच तर. हे बघा टेम्पो पण आलाय आता जानकीला घरी न्यायसाठी. आज घरी लगेच घेऊन जायचं म्हणले आजी तर लगेच घेऊन जायचं. त्याच्यामुळे मग ते आजचा दिवस खूप शुभ आहे. एकादशीचा दिवस आहे खूप मोठा आणि लगेच म्हणले आजच नेऊ जाऊ दे. ते काय हाती नाही लागणार परत पळायला लागलेत आता. काय उड्या मारू राहिले बघ जबरदस्त. तिकडे ते 2 रस्त्याच्या कडेला थांबलेत. आपण गेले की ते पळून जाणार लगेच. लयच मोठे मोठे आहेत ना. तेच तर सगळे पाठीमागे आपल्याकडे बघू राहिले पुढं जायना फक्त मागे इकडे वळू राहिले बघू राहिलेत ते. पळून जाणार ते काही थांबत असतात का. जाणार ते पळून जाणार. हे चाललेत पुढं कशी ते थांबते. दहाजीला जाऊच तर ते टोक गाठतील डायरेक्ट. इकडे 2 आहेत ना ते ना ते बघत आहेत. हे चालले ते फक्त त्यांच्या समोर उठून पळाला ते बघ पुढं पडायला लागले आता त्याच्यामुळे दिसे ना. पण त्याला पळून ते हरिण पकडायचं भाऊ कशाच हाती लागतंय ते. खेळायला हरणं पाहिजे. हा येत नाहीत आम्ही पण आलो. माणसांसारखे आहे का. नाही ते बरोबर चबक पळत सुटलं आहे का. हा गेले ते बघ किती आहेत बघ. अख्खी त्यांची सगळी फौजच आहे सगळी उभा ते बघ. फौज करूनच हिंडत आहेत ते तशी हिंडत. ते बघ कसे पळाले सगळे. इकडून आली इकडून आपल्याकडे. आता इकडून घे व्हिडिओ. बघ ती उड्या बघ ती उड्या मारणं. बापरे हे काय. बापरे 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 देवा देवा देवा. बघा आता यांना हाय का तोड. कशी वरती डोंगरावर चालले ते आता तिकडे थेट जाते वरती सगळे. आणि हे का म्हणे सिंबाल घेऊन फिरतोय. आता नाव बदललंय आता सिंबा ठेवलंय. हाय घे पूजा करून. जानकी येणार तुला खायला पाहिजे. शांत आहे ना. शांतच पाहिजे ना. सोलून दे ना. हा अगं काय थांब ए सोलून दे ग तसं कुठे दे. हा दिवा विजला बाई काय करते आता. तिला वाटत लय गरीब आहे ग. लय गरीब आहे ना. तोंडातलं खाऊन द्या म्हणते. तोंडातलं खाऊन द्या मला. एक डोळा बाहेर की त्याचा. हा
ते बांगुळाचे पण लय हुशार आहे. डोळा एक बारीक मोठा आहे पण. नको म्हणती काय केळ. दर जानकी दर थांब आता चपाती संपली बाई. आता खाते का कशावर मालकाला टिळा मालकाला बिट्टीला लावायचं का? लाव ग लाव मालकाला लाव टिळा. थांबे बाई खायला नाही तुला. खायला नाही बापडे. तिला भाजीच हे द्या. दर रे ताट. तिला उघड सोडा ना आता. मोकळं सोडा ना तिला जरा वेळ. होय फिरू द्या ना. बाई सगळे मोकळं नको का. ये गम्याला आणा टाक ये टाक. तिला दाखव ती खाईन भाजी. मग मी तिची भाजी निसलेली होती. मला नको खाऊ फक्त. वा घंटी आणा तिला एक छान पायातले ते. तुझं घर आता बाई. नंतर फॅन बिन बसून घेऊ तिथे एक आतमध्ये. मच्छर तर चला मैत्रिणींनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताई दादांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.